हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आपली फोरटक्सची सिरीज चालू आहे। फोरटक्स सिरीजमध्ये मी तुम्हाला फोरटक्स ब्लाऊजचे एकदम बेसिकपासून कशा पद्धतीने ब्लाऊज स्टिच करायचा एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे। आता इथे फोरटक्स ब्लाऊजचं बघा, टक्समध्ये किती अंतर असतं हे मी तुम्हाला दाखवते। इथे 2-2चं आपण अंतर घेतलेलं आहे आणि जे काही आपले 4 पॉईंट आहेत ना, त्याच्यामध्ये 2-2 अंतर असणं गरजेचं आहे। ठीक आहे, इथे सुद्धा 2 इंचाचं अंतर, असे 4 पॉईंट असतात ना, ते मध्ये अंतर आपण किती ठेवतो हे खूप इम्पॉर्टंट आहे। जर ते अंतर जर तुमचं कमी जास्त जर झालं, प्रॉपर नाही आलं, तर तुमचा पफ येत नाही बरोबर। इथे बघू शकता, इथे सुद्धा मी परत एकदा दाखवते। आपल्या छातीचा 10वा भाग, तिथून आपण 2 इंचावरती मार्क करणार आहोत आणि नंतर आपण इथे बटनपट्टीच्या इथे हे बघायचं की दोन्ही पॉईंट प्रॉपर आहेत का, म्हणजे डाव्या साईडचं आणि उजव्या साईडचं, म्हणजे सगळे पॉईंट तेवढ्याच मापाने आणि एकाला एक समोरासमोर असणं गरजेचं आहे। मागं पुढं होता कामा नाही, ह्याची काळजी घेणं गरजेचं आहे। इथून सुद्धा 2 इंचावरती मुंड्याच्या बाजूनी परत मार्क करायचं। इथून 2 इंचावरती मार्क केल्याच्यानंतर आपण जे फिटिंगच्या इथं आहे तिथून 2.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं अशा पद्धतीने, आणि असं गोल राऊंड मारून घ्यायचा। आणि हे कशासाठी मी तुम्हाला मार्क करून दाखवते, जेणेकरून तुम्ही कन्फ्यूज ना व्हायला पाहिजे। कधी फोरटक्स ब्लाऊजमध्ये जर तुम्ही अशा पद्धतीमध्ये नाही ठेवलं, डायरेक्ट करायला घेतलं, तर वन साईडच तयार होते। पण आपल्याला डाव्या आणि उजव्या साईडच्या दोन्ही बाजू सेम पद्धतीमध्ये स्टिच करायचं आहे। त्यासाठी ह्या गोष्टीचं मार्किंग करून घेणं खूप गरजेचं आहे। नवीन असाल तुम्ही तर तुम्ही ह्याच गोष्टीचा ट्रिकचा वापर करा, जेणेकरून तुम्ही कन्फ्यूज होणार नाही आणि तुमचं स्टिचिंगसुद्धा बरोबर येईल। पहिल्या सुरुवातीला हा टक्स पहिला कधी पण स्टिचिंग करायचा आणि ह्याचं जे अंतर असणार ना, ते आपलं 1/2 इंचावरती असणार आणि बाकीचे जे 3 पॉईंट असणार आहे ते 1/4 इंचावरती। ओके, आता हे 1/2 इंचावरती, नंतर आपण हे बाकीचं आहे ते 1/2 इंचावरती मार्क करून आणि 2-2 वेळेला लॉक शिलाई मारून घेणार आहोत, जेणेकरून ब्लाऊज कितीही वेळा घातला तरी पण ती शिलाई निघणार नाही, ह्याची काळजी घेणं गरजेचं असतं। त्यासाठी 2-2 वेळेला घ्यायचं आणि लॉक शिलाई मारून घ्यायची। आणि त्यानंतर हे सुद्धा पॉईंट मी जशा पद्धतीने स्टिच करते ना, त्या पद्धतीने तुम्ही स्टिच करा। आणि मी एकदम हळूवारपणे मी तुम्हाला सांगणार आहे की असं नाही की एका व्हिडिओमध्ये तुम्हाला ब्लाऊज पूर्ण स्टिच करून दाखवते, असं नाही। कारण की हळूहळू जर तुम्ही ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिच करायचं हे जर तुम्ही ही जर सिरीज बघितलं तर तुम्ही नक्की फोरटक्स ब्लाऊज शिकाल, त्याची फुल गॅरंटी आहे। तर अशा पद्धतीने हे 4 पॉईंट जे काही आहेत त्याच्यामध्ये शिलाई कशा पद्धतीने मारायचं, त्याच्यामध्ये किती अंतर आहे हे मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगते। तर फोरटक्स ब्लाऊज म्हणजे काय, तर 4 टक्स असतात म्हणून त्याला फोरटक्स ब्लाऊज म्हटलं जातं थोडक्यामध्ये। तर अशा पद्धतीने आपले 4ही पॉईंटचे टक्सची शिलाई मारून झालेली आहे। इथे बघू शकता किती सुंदर पद्धतीने पफ आलेला आहे। तसंच ह्या दुसऱ्या बाजूचे सुद्धा मी शिलाई मारून घेणार आहे, जेणे तुम्हाला एका समोरासमोर कशा पद्धतीचे टक्स आपण मारलेले आहे ते मी तुम्हाला दाखवते। तर इथे मी दुसऱ्या बाजूला सुद्धा अशाच पद्धतीने स्टिचिंग करून घेतलेलं आहे आणि बघू शकता समोरासमोर ठेवलंसुद्धा सेम आलेला आहे पफ। तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब